शिव सकाळ मंडळी, तर आपण आज निघालेलो आहोत सप्तशृंगी गडाच्या दर्शनासाठी आणि आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या व्लॉग मध्ये सप्तशृंगी गडाचा ऐतिहासिक मार्ग। मी ट्रॅव्हलर जयराम आजच्या या व्लॉग मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। तर मित्रांनो, भेटूया आपण आता चंडिकापूर या गावामध्ये आणि तिथून सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या या प्रवास। आजचा हा सप्तशृंगी गडाचा ऐतिहासिक मार्ग, तोपर्यंत बघत राहा मित्रांनो। नाशिक ते चंडिकापूर हे अंतर एकूण 50 किलोमीटर असून एकाचं भाडं 70 रुपये लागतं। हे भाडे पे करून आपण महामंडळाच्या बसने चंडिकापूरपर्यंत पोहोचू शकतो। या ठिकाणी उतरल्यानंतर या कमानीमधनं आपण साधारणपणे 15 मिनिट अंतर चालल्यावर चंडिकापूर या गावामध्ये पोहोचतो। तर मित्रांनो, आपण आता चंडिकापूरच्या बस स्थानकावरनं अगदी 15 मिनिट चालून आल्यानंतर पाठीमागे बघू शकता हे चंडिकापूर गाव आहे आणि चंडिकापूर गावामधनं पुढे जाणारा हा जो काही रस्ता आहे हा थेट आपल्याला जुना जो काही ऐतिहासिक मार्ग आहे रणतोंडी घाट तिकडे जातोय। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया। तर मित्रांनो, साधारणतः अर्धा तासाच्या प्रवासानंतर आपण या पायथ्याला पोहोचलेलो आहोत मित्रांनो, चंडिकापूर गावाच्या। आणि इथे पाठीमागे आपल्याला काही दुकानं देखील दिसत आहेत। त्या ठिकाणी आपल्याला पाणी बॉटल आणि इतर नाश्त्याचं पदार्थ आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात। आणि पायथ्याला या ठिकाणी सप्तशृंगी मातेचं एक सुंदर असं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो। चला आपण मातेचं दर्शन घेऊया। आणि आता सप्तशृंगी मातेचं चंडिकापूर मधील पायथ्याला दर्शन घेऊन मित्रांनो आपण चढाईची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। आणि आत्ता वाजतायत सकाळचे 8:30, म्हणजे आपल्याला 35 ते 38 मिनिटं अगदी हायवेपासनं चालत येऊन आपण या पायथ्याला पोहोचतोय। जय माता दी। आता संगमनेर, तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। जय। या ठिकाणी आपण घेतलेला आहे एक छोटासा ब्रेक आणि तुम्ही पण या ठिकाणी घ्या छोटासा ब्रेक। आणि ब्रेक घेतला आहे तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका। आणि इथून दिसतोय मित्रांनो, आपण बघू शकता हा आहे सप्तशृंगी गड आणि येथेच आहे अगदी पश्चिमेच्या बाजूने ऐतिहासिक असा पायरी मार्ग। इसवी सन 1200-1300 मध्ये कोरण्यात आलेला हा जुना पायरी मार्ग आहे मित्रांनो। सप्तशृंगी गडावर एकमेव एंट्री करण्यासाठीचा असलेला पायरी मार्ग आपण थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहोत मित्रांनो। जय माता दी। तुम्ही पण आयरगावूनच आले काजी? किती वय आहे तुमचं? बघा, 75 वर्ष वय आहे आणि आजी ऐतिहासिक सप्तशृंगी गडाचा पायरी मार्ग या ठिकाणी चढतायत। सप्तशृंगी आहे आपल्याला उदंड आयुष्य देव। चढा चढा, सावकाश चढा। समोरच दिसतोय कातळात कोरलेला पायरी मार्ग। तर मित्रांनो, 1.25 तास आपल्याला या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागलेला आहे। कातळ कोरीव पायरी मार्ग या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आत्ता खरा या ऐतिहासिक पायरी मार्गाचा थरार या ठिकाणी सुरू झालेला आहे मित्रांनो। बोला सप्तशृंगी माता की।
या ठिकाणी आपल्याला अगदी छोट्या छोट्या पायऱ्या कोरलेल्या दिसत आहेत मित्रांनो. हा देखील एक सांकेतिक चिन्हांचा खुणांचा प्रकार आहे मित्रांनो. याचा अर्थ काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि येथूनच काही पायऱ्या चढून आलो की आपल्याला या ठिकाणी बजरंगबलींचं दर्शन होते मित्रांनो. बजरंगबली की. आणि बजरंगबलींचं दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता हा शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो. आपण बघू शकता हा शिलालेख अगदी पाण्याच्या प्रवाहामध्ये यातील काही अक्षरे आपल्याला या ठिकाणी पुसलेली दिसत आहेत मित्रांनो. आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय मोठा शिलालेख आपल्याला या ठिकाणी ऐतिहासिक ठेवा बघायला मिळतो आहे मित्रांनो. पाण्याच्या प्रवाहामध्ये अक्षरं अगदी अस्पष्ट झालेली आहेत मित्रांनो. आपण या ठिकाणी काही अक्षरे वाचू शकतो मित्रांनो. या ठिकाणी म दिसतोय आणि हा स आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे एक छोटंसं पुष्प पाहायला मिळतं आहे. आणि बाकी अक्षरे पाण्याच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी अगदी निघून गेलेली आहेत. परंतु हा एक पुरावा म्हणून आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. ऐतिहासिक मार्गाचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी अधोरेखित होतंय मित्रांनो. आणि बजरंगबलींचं दर्शन घ्या. बोला अंब माते की, सप्तशृंगी माते की. आणि बजरंगबलींचं दर्शन घेऊन मित्रांनो आपण आता हा जो ऐतिहासिक पायरी मार्ग आहे याला सुरुवात करत आहोत. आणि यावरनं पाणी देखील वाहतंय मित्रांनो. शेवाळ आलेला आहे. त्यामुळे अतिशय जपून आपल्याला या ठिकाणी आता चढाई करावी लागणार आहे. आणि उतरताना पण अगदी हळुवारपणे उतरतायत भाविक बघा इथं. आणि मित्रांनो या पायरी मार्गाला 7 पायऱ्या असं देखील म्हटलं जातं. कारण या पायरी मार्गामध्ये 7 पायऱ्या अशा आहेत मित्रांनो की ज्या सर्वात मोठ्या आहेत. म्हणून याला 7 पायरा मार्ग असं देखील म्हटलं जातं. आणि या ठिकाणी आपण ही तटबंदी देखील आपण पाहू शकता. हे काही ऐतिहासिक पुरावे ठेवे आपल्याला या मार्गामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळतात. खडकावरील अगदी थंडगार पाणी पायऱ्यांवर येत असल्यामुळे या ठिकाणी खूप स्लिपरी रस्ता झालेला आहे. आणि येथून आपण 15 ते 20 पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक देवतेची मूर्ती शेंदूर लेपलेली दिसते आहे. आणि येथून आता आपल्याला घडीव पायरी मार्ग म्हणजेच दगडांनी बनवण्यात आलेला पायरी मार्ग या ठिकाणी लागलेला आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता या दगडांमध्ये खिळ्यांमध्ये फसवून हे जे काही पायरी मार्ग आहे हा पायरी मार्ग या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. ज्याला आपण हेमाडपंथी शैली म्हणतो की एका दगडात दुसरा दगड बसवून जी बांधणी करण्यात येते असा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जेणेकरून दगड एकमेकांमधून निसटू नये अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली मित्रांनो. एकंदरीत आपल्याला यावरून आपल्याला असं दिसतं. आणि या ठिकाणी मित्रांनो आपण घेतला एक छोटासा ब्रेक. तुम्ही देखील एक ब्रेक घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वरती आपल्याला राखीव पक्षाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. वल्चर दिसतोय आपल्याला या ठिकाणी, ज्याला आपण मराठीत गिध म्हणतो. तर मित्रांनो हा जो पायरी मार्ग आहे हा आपल्याला या ठिकाणी झिगझॅग पद्धतीमध्ये बघायला मिळतो आहे. म्हणजे अगदीच तीव्र उतार असल्यामुळे अगदी उत्तम स्थापत्यकलेचा नमुना म्हणून आपल्याला याच्याकडे बघता येईल. तर मित्रांनो आपण बघू शकता याच आहेत 7 पायऱ्या. या 7 पायऱ्या अगदी मोठ्या मोठ्या
या ठिकाणी कोरलेले आहेत आणि म्हणून यांना साती पायऱ्या म्हणतात मित्रांनो. आपण बघू शकता ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी. अगदी बरोबर. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय मी. आपण या ठिकाणी बघू शकता या 7 पायऱ्या आहेत मित्रांनो. या प्रत्येक पायरीवरती आपल्याला लिहिलेलं शिलालेख दिसतोय मित्रांनो. आणि हा शिलालेख आपल्याला त्या काळातील इतिहासाची आठवण करून देतोय मित्रांनो. आपण या ठिकाणी काही अक्षरे देखील वाचू शकतो मित्रांनो. इथं रू दिसतोय मित्रांनो. इथं स्वामी असं नाव दिसतंय आणि इकडील पाणी जास्त येत असल्यामुळे मित्रांनो काही अक्षरे अस्पष्ट दिसत आहेत आपल्याला. तर मित्रांनो, खालील पायरीवरून पुढे आलो की आपण इथं वरच्या पायरीवर देखील आपल्याला इथे शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि तेथून वरच्या पायरीवर आलो की या ठिकाणी देखील आपल्याला हा कोरलेला शिलालेख त्या काळातील इतिहासाची आपल्याला साक्ष देतोय मित्रांनो. तर असा हा प्राचीन आणि ऐतिहासिक मार्ग मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या छोट्या छोट्या गोष्टी, शिलालेखे बघायला अजिबात विसरू नका मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात संकोच करू नका. याच आहेत त्या 7 पायऱ्या आणि म्हणून या पायरी मार्गाला साती पायऱ्यांचा मार्ग असं म्हटलं जातं मित्रांनो. टिपटिपणारं हे शुद्ध असं बिस्लरी सारखं पाणी मित्रांनो आपलं थकवा या ठिकाणी दूर करतोय मित्रांनो. आणि आपण हे पाणी या ठिकाणी पिऊ देखील शकतो, इतकं शुद्ध पाणी आहे मित्रांनो. आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर मित्रांनो खूपच शेवाळ असेल आणि जोरदार पाण्याचा प्रवाह देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. म्हणून शक्यतो मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये आपण या मार्गाने येण्यास हरकत नाही मित्रांनो. ठिकठिकाणी पॉज घ्यावा लागतोय मित्रांनो, दम लागतोय चढल्यानंतर. आणि शेवटपर्यंत तुम्ही देखील हा जो काही व्हिडिओ आहे हा बघत राहा मित्रांनो. असेच आपण अतिशय दुर्मिळ असे शिलालेख, ऐतिहासिक खानाखुणा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, या पायरी मार्गाने आपण बघू शकता अगदी महाराष्ट्रभरातनं नवरात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी भाविक येत असतात आणि हा ऐतिहासिक पायरी मार्ग या ठिकाणी ते करत असतात. हे सुरगाण्याहून आलेली भाविक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ते विश्रांतीनंतर आता आपण परत एकदा मित्रांनो चढाईला सुरुवात केलेली आहे. आणि आपण आज खास म्हणजे हा साती पायऱ्यांचा मार्ग या ठिकाणी परिपूर्ण तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो. आणि आपला उद्देश आजचा तोच होता, ऐतिहासिक मार्ग आपल्याला या ठिकाणी बघायचा होता. 2 फुटाच्या पायऱ्या आपल्याला या वरील टप्प्यामध्ये बघायला मिळतात मित्रांनो. आपण या ठिकाणी बघू शकता. आणि हेच याचं खास असं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि या वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्या चढून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ही ऐतिहासिक अशी तटबंदी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. आणि इथून पुढे आल्यानंतर आपल्याला हा शिलालेख परत एकदा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो. हो, त्याच्यात मी प्राचीन असा हा आपण संस्कृतमध्ये असलेला शिलालेख या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. श्री गणेशाय नमः. श्री काय म्हणूया आपण, पहिला अक्षर गेलेले मित्रांनो विचरणी
म्हणजेच श्रींच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतोय. देवी चरणी, हा तेच श्रींच्या चरणी म्हणजेच मातेच्या चरणी, शिवशक्तींच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतोय असा मेसेज देणारा या ठिकाणी शिलालेख अतिशय उत्तम अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय मित्रांनो. या शिलालेखांचं जतन या ठिकाणी झालं पाहिजे असं एकंदरीत आपण या ठिकाणी आपली भावना व्यक्त करू शकतो. अरे काय माणूस आहे, याला बोललो उचल उचल. तर मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी हे वानरराज बघायला मिळालेले आहेत आणि या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. अटॅक देखील करतात, अर्थात खाण्यासाठी त्यांची ही लगबग आहे मित्रांनो. आणि शिलालेख पाहिल्यानंतर आपण पुढील टप्प्यामध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी गणपती बाप्पांचं सुंदर असं मंदिर बघायला मिळत आहे. चला, तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी देखील शिलालेख पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी भाविक मंडळींनी त्याला शेंदूर लेपलेला दिसतोय मित्रांनो. तरी देखील काही अक्षरे आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळत आहेत मित्रांनो. वणीतून आलेले हे भाविक आहेत मित्रांनो. आई जगदंबा माता आपल्याला अगदी दीर्घायुष्य देव आणि नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येस येस, धन्यवाद. आणि येथून पुढे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आहे आणि अगदी नैसर्गिक पाणी त्याच्यामध्ये. आणि येथील पाणी आपण पिण्यासाठी देखील वापरू शकतो मित्रांनो. इतकं शुद्ध पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि हे आमचे वणीचे मित्र यस इकडे पाहायला मिळत आहेत. आणि जरूर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा ऐतिहासिक पायरी मार्गाच्या अगदी शेवटच्या टप्प्याला आलो आणि जिथं पायऱ्यांची सुरुवात झाली होती मित्रांनो त्या ठिकाणी पण आपल्याला याच प्रकारची खूण पाहायला मिळाली होती. आणि या ठिकाणी पायऱ्या संपतायत, या ठिकाणी पण आपल्याला त्याच प्रकारची खूण पाहायला मिळते मित्रांनो. हो येस, म्हणजे हे 7 पायऱ्यांचं काही बोधचिन्ह असू शकतं मित्रांनो. आणि आता आपण थोडासा निसर्गाचा आनंद घेणार आहोत मित्रांनो. पायऱ्या चढून आल्यानंतर आपण थोडीसा घेऊया या ठिकाणी निसर्गाचा आनंद. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, या आहे चंडिकापूर गाव. आणि चंडिकापूर गावातनं आपण साधारणतः गणेश मंदिरापर्यंत आपल्याला 1.5 तासाचा वेळ या ठिकाणी चढण्यासाठी लागलेला आहे. 1.5 तासात आपण हा ऐतिहासिक पायरी मार्ग या ठिकाणी चढून वरती येतो. वरती आल्यानंतर आपल्याला ही गणेश मंदिराच्या बाजूला सुंदर अशी रेलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपण जेवण नाश्ता देखील आपण आणलेला डबा खाऊ शकतो मित्रांनो. आणि येथून सुंदर असा सप्तशृंगीचा व्ह्यू आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतो. आणि समोरच पूर्वेला नजर टाकली तर ऐतिहासिक असा मार्कंडेय किल्ला देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मार्कंडेयचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर वरील आय बटनमध्ये जाऊन तो बघू शकता मित्रांनो. गणपती मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे आलो की आपल्याला या ठिकाणी सुंदर असं हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय मित्रांनो. तर मित्रांनो, आता आलेलो आहोत आपण अगदी सप्तशृंगगडाच्या पश्चिमेच्या बाजूला. आणि पश्चिमेच्या बाजूकडील हा अतिशय सुंदर असा कडा आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. सहजासहजी इकडे जास्त कुणी फिरायला येत नाही मित्रांनो. सतीचा कडा, त्यानंतर गणपती मंदिर हीच ठिकाणे या ठिकाणी पाहिली जातात. परंतु आपण आज मुद्दाम अभ्यास दौरा म्हणून
अगदी सप्तशृंगाच्या पश्चिमेच्या कड्याजवळ आलेलो आहोत आणि संपूर्ण कड्याला आपल्याला या ठिकाणी ही रेलिंग या ठिकाणी पाहायला मिळते आहे. येथूनच अगदी पश्चिमेला पाहिलं तर बलदंड असा ऐवंतगड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि या ऐवंतचा व्हिडिओ देखील आपला या चॅनलवरती उपलब्ध आहे मित्रांनो. तो वरील आय बटनवर जाऊन आपण या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो आपण गडाच्या अगदी पश्चिम बाजूला आलेलो आहेत आणि या ठिकाणी वन विभागाने वृक्षारोपण केलेलं आहे मित्रांनो. कांचन, आवळा, पिंपळ आणि बरीचशी अशी झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. वन खात्याचे आपण या ठिकाणी आभार मानू इच्छितो की त्यांनी या ठिकाणी सामाजिक वनीकरणासारखं काम सुरू केलेलं आहे. आणि या ठिकाणाहून आपण हा पश्चिम बाजूकडील सप्तशृंग गडाचा व्ह्यू आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण या ठिकाणाहून पाहू शकता हा सप्तशृंगी गडावरील फेरी मार्ग आहे आणि त्याच्याच पाठीमागे आपल्याला या ठिकाणी परशुराम बाला या ठिकाणी त्याचं दर्शन आपल्याला पाठीमागणं होतंय मित्रांनो. आणि हे कातळकडे आपण या ठिकाणी पाहू शकता आणि सुंदर असा नजारा आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळते मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता ही अतिशय जबरदस्त अशी फुलपाखरं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेली. फुलपाखरांचं उद्यानच आहे मित्रांनो असं एकंदरीत आपण या ठिकाणी म्हणू शकतो बघा. आणि या ठिकाणी ही दुर्मिळ अशी फुलं देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. तर मित्रांनो गडाचा पश्चिमेकडील भाग पाहून आपण त्याच कोपऱ्याने आता पूर्वेकडे निघालेलो आहोत या पुढील मार्गाने. आणि पूर्वेकडील नेहमीची जी पर्यटन स्थळं आहेत ते पण आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. तत्पूर्वी तुम्ही हा गडाचा या बाजूकडील व्ह्यू या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. आणि पाठीमागील पश्चिमेकडील अभ्यास दौरा संपून आता आपण पूर्वेकडे निघालेलो आहोत मातेच्या दर्शनासाठी मित्रांनो. आणि आता आपण जवळपास 2 तासामध्ये या ठिकाणी पोहोचत आहोत आणि पूर्वेकडून आपण हा सप्तशृंग निवासिनी देवीचं डोंगर आपण बघू शकता. आणि येथून आता आपण पुढे शिवतीर्थाकडे निघालेलो आहोत मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण अगदी या तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ या ठिकाणी पोहोचत आहोत मित्रांनो. आपण बघू शकता या पाठीमागील वाटेने आपण बरोबर या ठिकाणी येतो. पाठीमागे आपल्याला देवीच्या डोंगराचं दर्शन होतंय आणि येथून आता इकडे शिवतीर्थाकडे हा रस्ता पाठीमागे जातोय मित्रांनो. काय इथं या ठिकाणी आपल्याला दर्शन झालंय कासवराजांचं आणि ही जुनी पुष्करणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. शिवतीर्थाच्या बाजूला असलेली ही जुनी पुष्करणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो. दुर्मिळ अशी कासवं देखील या ठिकाणी या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण
अखेर शिवतीर्थावरती पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण ही लगबग बघू शकता. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. पाठीमागं मार्कंडेयाचं दर्शन होतंय मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता आहोत शिवतीर्थावरती आणि इथे एक मोठी स्क्रीन लावलेली आहे आणि सप्तशृंगी मातेचं लाईव्ह दर्शन आपल्याला या शिवतीर्थावरती होतंय मित्रांनो. आणि आज खूप बाऱ्या लागलेल्या आहेत मंदिरामध्ये, त्यामुळे आपण देवीचं दर्शन आज शिवतीर्थावरच करतोय मित्रांनो. आणि इथून हा सुंदर असा नजारा आपण शिवतीर्थावरील बघू शकता. आणि इथून समोर दिसतोय आपल्याला मार्कंडेयचा व्हिडिओ देखील आपण वरील रिंगवरती दिलेला आहे मित्रांनो. तो जाऊन तुम्ही जरूर चेक करू शकता. तर मित्रांनो शिवतीर्थाच्याच बाजूला आपल्याला इथे एक हेमाडपंथीय शिवालय बघायला मिळतंय मित्रांनो. चला तर आपण आता ते हेमाडपंथी शिवालय काय आहे ते देखील आपण या ठिकाणी बघूया. चला. अतिप्राचीन हेमाडपंथी सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी. तर मित्रांनो मध्ये आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला या ठिकाणी गणपती बाप्पांचं दर्शन होत आहे. आणि इकडे डाव्या बाजूला आपल्याला एका ऋषीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. आणि खांबांवरती केलेलं हे अतिशय कोरीव काम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि त्यावरती हे भारवाहक आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी आपण द्वारपाल आणि द्वारपाली आपलं या ठिकाणी स्वागत करतात. आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला शिवशंभूंचं दर्शन होतंय मित्रांनो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो आता आपण मंदिरातनं दर्शन घेऊन पुढे आलेलो आहोत आणि बसचं नियोजन आपल्याला या ठिकाणी अगदी गडावर येण्याच्या एंट्रीला केलेलं दिसतंय मित्रांनो. आणि येथून पुढे आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर पायी जावं लागतंय. पण आपण 7 पायऱ्याच्या मार्गाने चढून दर्शन करून आता नांदुरी मार्गाने आपण पायी या ठिकाणी जाणार आहे मित्रांनो. तर तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा आणि
या ठिकाणी हे बसचं नियोजन आपल्याला या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पण आता समोरील रस्त्याने आपण जो काही जुना पायरी मार्ग होता, या जुन्या पायरी मार्गाने आपण आता जाणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी ज्या बस लागलेल्या आहेत, या बसच्या पाठीमागनंच आपल्याला इकडनं पायी जाणारा रस्ता इकडनं लागणार आहे मित्रांनो. या रस्त्याने आता आपण खाली उतरणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता इकडनं बसेसचा मार्ग दिसतोय आपल्याला. आणि या बसेसच्या मार्गाने समोर पाण्याची टाकी आणि पाण्याच्या टाकीच्या इकडनंच या मोकळ्या मैदानातनं पायी जाण्यासाठीचा हा रस्ता आहे. आपण जर आम्हाला योग्य फॉलो केलं तर तुम्ही या मार्गाने देखील पायी येऊ शकता मित्रांनो. या ठिकाणी ही आपल्याला जुनी पायवाट दिसते. अगदी दगड रचून बनवण्यात आलेला हा प्राचीन असा गडावरती येण्याचा मार्ग. अगदी पायी पायी आपण बस स्थानकापासून 15 मिनिट पुढे चालून आलो की मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सुंदर असा निसर्ग निहाळता येतो. आणि येथून हे गडावरील फेसाळणारे धबधबे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि येथून आपल्याला दर्शन होतं आहे मार्कंड्याचं. पुढे रवळ्या जावळ्या आणि त्यापुढे आपल्याला किल्ले धोडप याचं दर्शन होतं आहे मित्रांनो. आपण या ठिकाणाहून बघू शकता. इथे या रस्त्यावरून आपण या पायरी मार्गानं खाली उतरल्यानंतर आपण रस्त्याच्या या बाजूला बघू शकता, येथून आपल्याला खाली जाण्याचा पायरी मार्ग आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण महादेवाचं बजरंगबलींचं दर्शन घेऊन आता पुढे मार्गक्रमण केलेलं आहे. आणि आज संपूर्ण सप्तशृंगी गडाला प्रदक्षिणाच झालेली मित्रांनो, असं म्हणायला हरकत नाही. आणि अविस्मरणीय असा आजचा घटस्थापनेचा पहिला दिवस आपण या ठिकाणी केलेला आहे. सर्वांना खूप खूप घटस्थापनेच्या शुभेच्छा. मित्रांनो, हा जो आवाज येतोय तुम्हाला, हा आवाज येणारा किडा दाखवतो मी मित्रांनो. आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो आवाज काढणारा किडा आहे, हा किडा आपण या ठिकाणी बघू शकता. भरपूर किडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. आणि अगदी एका सुरात आपल्याला एक वेगळा निसर्गाचा आनंद या ठिकाणी ऐकायला मिळते मित्रांनो. आणि आता आपण अगदी या बारीमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि येथून पुढे नांदुरी गावाचं दर्शन होतंय मित्रांनो आपल्याला. आणि येथूनच समोर आपल्याला हा मोहदर फोर्ट पण दिसतोय मित्रांनो.
हा आपण या ठिकाणी बघू शकता, हा आहे मोहदर पॉट. आणि अतिशय प्राचीन असा जुना हा दगडांनी बनवलेला पायरी मार्ग आहे. हा पायरी मार्ग नांदुरी गावातनं सुरू होतोय मित्रांनो. तर आपण आज चंडिकापूर गावातनं सुरुवात करून नांदुरी गावामध्ये या ठिकाणी त्याची सांगता करत आहोत. परिपूर्ण सप्तशृंगीगड आपण पायी फिरलेलो आहे मित्रांनो, एक्सप्लोअर केलेला आहे. आणि 5.5 तास आपल्याला या ट्रेकसाठी वेळ लागलेला आहे. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओत नवीन ठिकाणी. तोपर्यंत राम राम. सप्तशृंगी माता की जय.